नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या आणि प्राचीन भारतीय ग्रंथाकडे वळतोय, योग वासिष्ठ. नमस्कार. हो, आणि विशेषतः त्याच्या पहिल्या पुस्तकातील म्हणजे वैराग्य प्रकरणातील काही भाग आपण पाहणार आहोत. अध्याय 21 ते 26. बरोबर. यात तरुण श्रीराम आहेत आणि ते आपले गुरु वसिष्ठ यांच्यासमोर काय म्हणू जगाच्या नश्वरतेबद्दल बोलत आहेत. त्यांच्या मनात एक प्रकारची अस्वस्थता आहे. हो, तीव्र अस्वस्थता आणि त्यातून आलेलं वैराग्य. तर याच अध्यायांमधून काळ, बदल, आसक्ती आणि त्या पलीकडची शांतता यावर आपण एक सखोल चिंतन, एक चर्चा करणार आहोत. अगदी. बघूया काय सापडते आपल्याला या मंथनातून. हे अध्याय म्हणजे एका तरुण राजकुमाराच्या मनातलं वैचारिक वातळच आहे. म्हणजे जगाकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे. हो, चिकित्सक नजर. आणि मग त्याला काय दिसतं तर सगळंच क्षणभंगूर आहे. सौंदर्य, तारुण्य, संपत्ती, अगदी आपलं अस्तित्वसुद्धा. आणि याची जाणीव खूप तीव्र आहे. खूप तीव्र. आणि याच जाणीवेतून मग येतं वैराग्य, म्हणजे अनासक्ती. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की योग वाशिष्ठाचा जो दृष्टिकोन आहे तो अद्वैत वेदांतावर आधारित आहे. म्हणजे अंतिम सत्य एकच, अविनाशी. बरोबर. आणि हे दिसणारं जग त्याच्या तुलनेत बदलणारं आहे, मर्यादित आहे. याच भूमिकेतून ही सगळी चिकित्सा आपल्याला समजून घ्यावी लागते. आणि सुरुवातच जसं मी म्हणलं थोडी धक्कादायक आहे. अध्याय 21 मध्ये शारीरिक सौंदर्यावर आणि विशेषतः स्त्रियांच्या सौंदर्यावर खूप कठोर टीका आहे. हो. उदाहरणार्थ एक श्लोक म्हणतो की मज्जा, मांस, रक्त, हाडं यांनी बनलेल्या शरीरात सौंदर्य ते काय? हा तर एक क्षणभंगूर भास आहे. हे वाचताना खरं सांगायचं तर थोडं विचित्र वाटू शकतं, कदाचित स्त्रीद्वेषी सुद्धा. काय वाटतं याबद्दल? हो, नाही, प्रश्न अगदी साहजिक आहे. अनेकांना तसं वाटू शकतं. पण मला वाटतं याचा रोग फक्त स्त्रियां किंवा त्यांच्या सौंदर्यावर नाहीये. अच्छा. तर कोणतरी बाह्यही भौतिक गोष्टीवरच्या आसक्तीवर आहे. योग वासिष्ठासारख्या ग्रंथांमध्ये काय आहे की अशी धक्कादायक भाषा वापरण्यामागे एक उद्देश असतो. काय उद्देश? वाचकाला किंवा ऐकणाऱ्याला विचारांच्या पातळीवर ढवळून काढणं. आता स्त्रियांचा उल्लेख इथे प्रामुख्याने येतो कारण सांसारिक जीवनात शारीरिक आकर्षण हे आसक्तीचे एक मुख्य रूप मानलं गेलं आहे. बरं. ग्रंथ म्हणतो की सौंदर्य हे पाहणाऱ्याच्या कल्पनेत आहे आणि ते टिकणारं नाही. स्त्रियांची तुलना मदिरा किंवा मोहाच्या जाळ्याशी केली आहे ती यासाठी की इंद्रियजन्य सुखांची आसक्ती माणसाला कसं अडकवून ठेवते हे दाखवण्यासाठी. म्हणजे हा स्त्रीद्वेष नाही तर आसक्तीवरचं भाष्य आहे. हो, मला तरी तसंच वाटतं. ती एक टोकाची वक्तृत्व शैली आहे, कोणत्याही बाह्य आकर्षणाच्या पलीकडे पाहायला लावण्यासाठी. आणि याच विचाराला पुढे नेत ग्रंथ म्हणतो की पत्नीचा त्याग हा जगाचा त्याग करण्यासारखा आहे आणि जगाचा त्याग हाच खरा सुखाचा मार्ग आहे. हे तर आणखीनच टोकाचं वाटतं. हो, वाटू शकतं. खूप कठोर आणि अव्यवहार्य. कुटुंब, नातेसंबंध हे तर आपल्या जगण्याचा आधार वाटतात, नाही का? अगदी. पण इथे त्याग याचा अर्थ फक्त भौतिकदृष्ट्या सोडून जाणं असा मर्यादित नाहीये. मग काय? त्याचा खोल अर्थ आहे आसक्तीचा त्याग. योग वाशिष्ठाच्या तत्वज्ञानानुसार सगळ्यात खोलवर बंधनं कोणती तर आपल्या जवळच्या नात्यांमधली भावनिक आसक्ती. ग्रंथ असं सुचवतो की जर या सगळ्यात खोलवर रुजलेल्या आसक्तीवर ताबा मिळवता आला तर मग बाकीच्या लहान सहान आसक्ती आपोआप गळून पडतील. म्हणजे हे एक प्रतीक आहे. अगदी. एक प्रतिकात्मक विधान. जगाकडे म्हणजे या बदलणाऱ्या नश्वर गोष्टींकडे तटस्थपणे पाहण्याची क्षमता विकसित करणं. या आसक्तीतून मुक्त होणं म्हणजेच खऱ्या शाश्वत आनंदाकडे जाण्याचा मार्ग खुला करणं असं सुचवायचं आहे. बरं. सौंदर्य आणि तारुण्यानंतर अध्याय 22 मध्ये येते वृद्धत्वाची चर्चा आणि ती सुद्धा तितकीच काय म्हणू विषण्ण करणारी आहे. हो, वर्णनं तशीच आहेत. उदाहरणार्थ वृद्धावस्था शरीराला गोठलेल्या कमळांच्या तळ्याप्रमाणे सुकवून टाकते किंवा वृद्धावस्था शरीराच्या झाडावर बगड्यासारखी बसून कर्कश आवाज करते आणि आयुष्याचं पिकलेलं फळ टिपायला बघते. बरोबर. हे ऐकून एक प्रकारची हतबलता येते मनात, निराशा येते. निश्चितच. ते वर्णन वाचताना मन उदास होऊ शकतं, पण याचा उद्देश निराशा पसरवणं नाहीये, मग तर सत्याची जाणीव करून देणं आहे. ही वर्णनं आपल्याला जीवनाच्या एका अटळ सत्याची आठवण करून देतात. वार्धक्य आणि शारीरिक क्षीणता. आपण तारुण्याला कितीही घट्ट धरून ठेवायचा प्रयत्न केला तरी ते निसटणार आहे. हे वास्तव स्वीकारायला लावणं. अगदी. ग्रंथ याला मृत्यूच्या राजाचा ध्वजवाहक म्हणतो.
म्हणजे वृद्धत्व हे मृत्यूच्या अटळतेचं प्रतीक आहे. आणि ही जाणीव आपल्याला क्षणभंगूर शारीरिक अस्तित्वावरचं लक्ष हटवून जे चिरंतन आहे, जे शाश्वत आहे, तिकडे लक्ष केंद्रित करायला लावते. अच्छा, म्हणजे हे एक प्रकारचं मेमेंटो मोरी, मरणाची आठवण ठेवा, असं म्हणण्यासारखं आहे का? सगळं नश्वर आहे म्हणून जे महत्वाचं आहे त्यावर लक्ष द्या. अगदी बरोबर. पाश्चात्य परंपरेतल्या मेमेंटो मोरीच्या कल्पनेशी हे खूप जुळतं. वार्धक्य आणि मृत्यूचं हे चिंतन आपल्याला सतत जागं ठेवतं. आपण कशात गुंतलो आहोत, आपलं लक्ष कुठे आहे? बरोबर. भौतिक गोष्टी, शारीरिक सुख की काहीतरी अधिक खोल, अधिक शाश्वत? ग्रंथ विचारतो, या क्षणभंगूर जीवनात वार्धक्यावर विश्वास कसा ठेवावा? ते कधीही येऊ शकतं. ही जाणीव आपल्याला जीवनाचा प्राधान्यक्रम ठरवायला मदत करते. क्षणिक सुखांच्या मागे न धावता आत्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करणं. अगदी. बरं, शरीराच्या आणि वयाच्या मर्यादांवर विचार केल्यावर आता चर्चेची व्याप्ती आणखी वाढते. अध्याय 23 मध्ये आपण थेट काळ या महाशक्तीला भिडतो. हो, काळ. काळाला इथे सर्वनाशक, सर्वभक्षक म्हणून चित्रित केलं आहे. उदाहरणार्थ, काळ हा उंदीर आहे जो सांसारिक सुखांबद्दलच्या आपल्या आशा आणि योजनांचे धागे कुरतडून टाकतो. काळ एक शिकारी आहे, एक नट आहे जो वेगवेगळ्या भूमिका करतो, एक भवरा आहे जो सगळ्यांना खेचून घेतो. ही रूपकं काळाची सर्वव्यापकता आणि त्याची विनाशकारी शक्ती दाखवतात. हो, ती विनाशकारी बाजू नक्कीच मांडली आहे आणि ती प्रकर्षाने मांडली आहे. पण ते चित्र पूर्ण नाहीये. अच्छा, योगवाशिष्ठातली काळाची संकल्पना त्याहून अधिक गुंतागुंतीची आहे. चालते. काळ केवळ विनाशक नाही, तर तो एक चक्रीय शक्ती आहे. तो निर्माता आहे, पालनकर्ता आहे आणि विनाशकही आहे. म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही. अगदी. एका श्लोकात तसंच म्हटलंय, काळच ब्रह्मा बनून सृष्टी करतो, विष्णू बनून पालन करतो आणि रुद्र बनून संहार करतो. आणि काही काळ विश्रांतीनंतर पुन्हा हे चक्र सुरू करतो. म्हणजे काळ हा फक्त शेवट नाही. नाही, तो एका मोठ्या वैश्विक नाटकाचा सूत्रधार आहे. निर्मिती आणि विनाश सतत चालू आहे. ही कल्पना आपली जी रेषीय म्हणजे लिनियर प्रगतीची कल्पना आहे त्याला आव्हान देते. आणि या मोठ्या पटावर आपलं यश, संपत्ती, सत्ता किती क्षुल्लक आहे हे जाणवतं. बरोबर, तेच स्पष्ट होतं. आणि काळ इतका शक्तिशाली आहे की तो फक्त भौतिक वस्तूच नाही तर देवतांनाही सोडत नाही असं म्हटलंय. इंद्र आणि मेरू पर्वतासारख्या महान गोष्टींपासून गवताच्या पात्यापर्यंत कशालाही काळ सोडत नाही. हो. इतकंच नाही तर पुढे अध्याय 26 मध्ये असंही म्हटलं आहे की अगदी ब्रह्मा, विष्णू, शिव हे देवसुद्धा शेवटी त्या एका महान तत्वात विलीन होतात. बरोबर. हे काळाचं सार्वभौमत्व आणि अंतिम सत्ता अधोरेखित करतं. कोणतीही गोष्ट कितीही मोठी, कितीही शक्तिशाली, कितीही पूजनीय असो, ती काळाच्या अधीन आहे. यातून पुन्हा तेच सांसारिक गोष्टींची निरर्थकता. हो. जर देवसुद्धा यातून सुटत नसतील तर मग सामान्य माणसाच्या अहंकाराला आणि आसक्तीला काय अर्थ उरतो, हा प्रश्न महत्वाचा आहे. काळाच्या या अटळ शक्तीनंतर मग येतात मृत्यू, यमकृतांत आणि नियती, दैव. अध्याय 25 आणि 26. हो, त्यांचं वर्णन आहे. त्यांना जणू काही वैश्विक नर्तक म्हटलंय, पण त्यांच्या नृत्यात एक क्रूर खेळकरपणा आहे. उदाहरणार्थ, मृत्यू मानवी कवट्यांची माळ घालून स्मशानात नाचतो. आणि नियतीबद्दल म्हटलंय, आपण सगळे नियती आणि दैवाचे विकलेले गुलाम आहोत. ते आपल्याला हवं तसं नाचवतात. हे वाचताना एक प्रकारची हतबलता येते, पराधीनता वाटते. हो, आणि ही हतबलतेची भावना निर्माण होणं हा सुद्धा या चिंतनाचा एक महत्वाचा भाग आहे. याचा थेट संबंध आहे अध्याय 26 मध्ये वर्णन केलेल्या माणसाच्या मनाच्या गोंधळलेल्या अवस्थेशी. अच्छा, कसा? तिथे मन कसं भ्रमात अडकलंय, अहंकारामुळे कसं दूषित झालंय याचं वर्णन आहे. मन काय करावं आणि काय करू नये हे ठरवू शकत नाही. लोभ आणि वासनेच्या चिखलाने माखलेलं आहे, खोट्या आत्मअभिमानाने फुगलेलं आहे आणि असत्यालाच सत्य मानून चालतंय. म्हणजे आपण नियतीच्या हातातली बाहुली आहोत, ही जाणीव या भ्रमित आणि अहंकारग्रस्त मानसिक स्थितीचा परिणाम आहे. अगदी. अच्छा, म्हणजे मृत्यू आणि नियतीचे हे जे उग्र चित्रण आहे ते आपल्याला आपल्या आतल्या गोंधळाची, मर्यादांची, भ्रामक समजुतींची जाणीव करून देण्यासाठी आहे. अगदी तसंच. या कठोर सत्यांचा स्वीकार करणं, त्यावर खोलवर विचार करणं, हाच मनातला गोंधळ दूर करून स्पष्टता आणि मनाची शुद्धता मिळवण्याचा मार्ग आहे, असं ग्रंथ सुचवतो. बरं. जेव्हा आपल्याला कळतं की बाह्य परिस्थिती आपल्या पूर्ण नियंत्रणात नाहीये, तेव्हा एक वेगळ्या प्रकारची शक्ती जागृत होऊ शकते.
कोणती शक्ती? फळाची अपेक्षा न ठेवता आपलं कर्तव्य करत राहण्याची शक्ती. यालाच इथे धर्म म्हटलं आहे. आता इथे धर्म म्हणजे कर्मकांड किंवा रीतिरिवाज असं नाही, तर मग तर आपल्या वाट्याला आलेलं योग्य कर्म निस्वार्थपणे आणि अनासक्तपणे करणं, हीच खरी अलिप्तता आहे. परिस्थिती स्वीकारायची आणि आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करायचं. तर मग या सगळ्या नश्वरतेच्या, दुःखाच्या आणि हतबलतेच्या वर्णनानंतर काहीतरी आशादायक आहे का? काही मार्ग आहे का यातून बाहेर पडायला? श्रीराम तर व्यथित झाले त्या विचारांनी. त्यांना एका अंतिम शांततेची, परम आनंदाच्या स्थितीची तळमळ लागली आहे. हो, नक्कीच आहे. या सगळ्या नकारात्मक वाटणाऱ्या वर्णनाचा उद्देश फक्त वैराग्य निर्माण करणं नाहीये, तर त्या वैराग्याच्या माध्यमातून आपलं लक्ष क्षणभंगूर जगाकडून शाश्वत सत्याकडे वळवणं हा मुख्य उद्देश आहे. या अध्यायामध्ये त्या अंतिम सत्याची, त्या परमतत्वाची काही सूचक वर्णने येतात. काय म्हटलं हे त्याला? त्याला आत्म्यांचा आत्मा, स्पिरिट ऑफ स्पिरिट्स, महान तत्व, ग्रेट वन किंवा परब्रह्म म्हटले. आणि हे सत्य कसं आहे? ते शाश्वत आहे, म्हणजे काळाच्या पलीकडचं आहे. ते सत्य आणि आनंदाचं मूळ आहे, निराकार आहे. इंद्रियांना आणि मनाला थेट कळणारं नाही, अज्ञेय आहे. पण तरीही ते सर्वांच्या हृदयात वास करणारे तत्व आहे. म्हणजे ते आपल्यापासून दूर नाही, आपल्या आतच आहे. हे स्वरूप या नश्वर, सतत बदलणाऱ्या जगाच्या अगदी विरुद्ध आहे. आणि या शाश्वत सत्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता सांगितलाय? या दुःखाच्या आणि गोंधळाच्या चक्रातून बाहेर कसं पडायचं? मार्ग आहे विचार. विचार म्हणजे नुसता विचार करणं नाही, केवळ वरवरचा नाही, खोलवर केलेलं चिंतन, आत्मपरीक्षण, सत्यान्वेषण. आपण ज्याला सत्य समजतो ते खरंच सत्य आहे का? जग जसं दिसतं तसंच आहे का? मी कोण आहे? यांसारख्या मूलभूत प्रश्नांची प्रामाणिकपणे, तर्कशुद्ध पद्धतीने चिकित्सा करणं म्हणजे विचार. अच्छा. या अध्यायांमध्ये श्रीराम जे काही बोलत आहेत, ते प्रश्न विचारत आहेत, विश्लेषण करत आहेत, हे स्वतःचं विचार प्रक्रियेचं एक उत्तम उदाहरण आहे. हो, ते सौंदर्य, तारुण्य, काळ, मृत्यू या सगळ्यावर प्रश्नचिन्ह उभं करत आहेत. बरोबर. याच बौद्धिक आणि आत्मिक मंथनातून, याच चिकित्सेतूनच असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडे प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग सापडतो, असं योगवाशिष्ठ सांगतो. तर आजच्या या चिंतनातून आपण योगवाशिष्ठाच्या नजरेतून पाहिलं की जीवनातल्या नश्वरतेचा सामना कसा करायचा. सौंदर्य आणि तारुण्याची क्षणभंगुरता, वृद्धत्वाची अटळता, काळाची सर्वव्यापी शक्ती, मृत्यूचं अंतिम सत्य, या सगळ्या कठोर वास्तवांना थेटपणे भिडणं आणि त्यातून एक प्रकारची अलिप्तता म्हणजे वैराग्य साधणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि ही अलिप्तता आपल्याला मदत करते आपलं लक्ष क्षणिक गोष्टींवरून हटवून जे चिरंतन आहे, जे शाश्वत आहे, त्याच्या शोधासाठी प्रवृत्त व्हायला. थोडक्यात महत्वाचे मुद्दे काय तर वरवरच्या दिखाव्याच्या पलीकडे पाहायला शिकणं, नश्वरतेचा स्वीकार करणं, शाश्वत मूल्यांना प्राधान्य देणं आणि मृत्यूच्या अटळतेची जाणीव ठेवून प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगण्याचा प्रयत्न करणं. अगदी बरोबर. आणि या सगळ्या विचारांच्या शेवटी एक अत्यंत गहन आणि विचार करायला लावणारा मुद्दा ग्रंथ आपल्यासमोर ठेवतो. कोणता? अध्याय 23 मध्ये म्हटल्याप्रमाणे हा सर्वशक्तिमान वाटणारा काळ सुद्धा शेवटी त्या आत्म्याच्या शाश्वततेमध्ये विलीन होतो. काळ सुद्धा विलीन होतो. हो. याचा अर्थ काय असू शकेल? काळ जो सगळ्या गोष्टींना गिळूनकृत करतो, तो स्वतःहूनही अधिक मूलभूत असलेल्या कशात तरी विलीन होतो. म्हणजे काळ हे अंतिम सत्य नाही असं दिसतंय. काळाच्याही पलीकडे काहीतरी आहे. ही कल्पनाच काळ आणि शाश्वतता यांच्या नात्याबद्दल आपल्याला अधिक खोलवर विचार करायला लावते. खरंय. कदाचित याच प्रश्नाच्या उत्तरातून त्या परमानंदाचा मार्ग सापडेल, ज्याची श्रीरामांना तळमळ लागली आहे. यावर विचार करत राहण्यासारखं नक्कीच आहे.